अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व माता भगिनींनो आणि बंधूंनो, तुमचं आपल्या या पवित्र चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यंदाची होळी शनी पौर्णिमा 2 मार्च 2026 रोजी आलेली आहे. ही फक्त होळी नाही, ही शनीसह आलेली पौर्णिमा आहे. आणि जेव्हा पौर्णिमा, शनिवार आणि होळी एकत्र येतात, तेव्हा तो दिवस अत्यंत प्रभावी, अत्यंत शक्तिशाली मानला जातो. पौर्णिमा तिथी 2 मार्च संध्याकाळी 5:56 पासून सुरू होऊन 3 मार्च संध्याकाळी 5:08 पर्यंत आहे. पण होळी दहन संध्याकाळी केले जाते, म्हणून आपण 2 मार्चलाच होळी साजरी करणार आहोत. होळीला घरी आणा ही एक वस्तू वर्षभर सुख, शांती आणि समृद्धीचा गुपित उपाय. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 2026 ची ही होळी काही साधी नाही. यावर्षी ग्रहांची अशी अनोखी जुळवाजुळव होत आहे की या दिवशी घरात आणलेली एक साधी वस्तू तुमच्या आयुष्यात वर्षभर सकारात्मक बदल घडवू शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, होळीला कोणती ती एक वस्तू घरी आणावी, ती का आणावी, कशी आणावी, कधी आणावी आणि तिचा योग्य उपयोग कसा करावा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो फार कमी लोकांना माहिती आहे. होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही. होळी म्हणजे नकारात्मकतेचा अंत, जुन्या दुःखांचा निरोप, नवीन सुरुवात, ऊर्जा आणि शुद्धीकरण. होळिका दहनाच्या दिवशी अग्नी प्रज्वलित केला जातो. हा अग्नी फक्त लाकूड जाळत नाही, तो आपल्या जीवनातील अडथळे, वाईट विचार, जुने वाद, नकारात्मक ऊर्जा हे सर्व जाळून टाकतं. 2026 मध्ये होळी विशेष का आहे? कारण या वर्षी काही ग्रहांची स्थिती अशी आहे की घरातील ऊर्जा बदलण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. होळीची पौराणिक कथा. राजा हिरण्यकशिपू अत्यंत अहंकारी होता. त्याला वाटत होतं की मी देवच आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. पण त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद, तो भगवान विष्णूंचा अनन्य भक्त होता. कितीही छळ झाला, विष दिलं, साप सोडले, डोंगरावरून फेकलं, पण भक्ती ढळली नाही. शेवटी होलिका, जिला अग्नीत न जळण्याचं वरदान होतं, ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली. पण लक्षात ठेवा, वरदानावरती अहंकार जिंकला, भक्तीने वरदानालाही हरवलं. होलिका जळाली, प्रल्हाद वाचला. याचा अर्थ काय? ज्या गोष्टी अहंकाराने भरलेल्या आहेत त्या नष्ट होतात, ज्या गोष्टी श्रद्धेने भरलेल्या आहेत त्या वाचतात. मित्रांनो, ती एक वस्तू कोणती? मित्रांनो, होळीला घरी आणायची ती एक वस्तू आहे तुळशीचे रोप. हो, साधी तुळस. पण ही साधी नाही. ही घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मीचे आगमन करणारी वनस्पती आहे. तुळशीचे धार्मिक महत्त्व. तुळशीला हिंदू धर्मात देवीचे स्थान आहे. तिला वृंदा असेही म्हणतात. घरात तुळस असेल तर ते घर पवित्र मानले जाते. तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. असं मानलं जातं की ज्या घरात तुळस असते तिथे देवांचा वास असतो. तुळस आणि आर्थिक समृद्धी. बऱ्याच लोकांना वाटतं तुळस म्हणजे फक्त धार्मिक गोष्ट, पण खरं सांगायचं तर तुळस फक्त सकारात्मक कंपन निर्माण करते. पॉझिटिव्ह वाइब्स, चांगले निर्णय, कमी वाद, मानसिक शांतता, योग्य संधी. आणि हे सगळं मिळालं की पैसा आपोआप येतो. तुम्ही लक्ष दिलं आहे का? ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते तिथे वातावरण शांत असते. तुळस हवा शुद्ध करते, जंतू नष्ट करते, ऑक्सिजन वाढवते, मानसिक तणाव कमी करते. तुळशीचा सुगंध मेंदू शांत करतो. होळीच्या दिवशी जेव्हा वातावरण बदलत असतं, तेव्हा तुळस घरात आणल्याने त्या ऊर्जेला सकारात्मक दिशा मिळते. होळीला तुळस कशी आणावी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी तुळस आणा, स्वच्छ मातीच्या कुंडीत लावा, घराच्या ईशान्य दिशेला ठेवा.
पहिल्या दिवशी दिवा लावा, थोडे गूळ आणि पाणी अर्पण करा आणि मनात प्रार्थना करा, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. कोणासाठी विशेष लाभदायक? ज्यांच्या घरात वारंवार वाद होतात, आर्थिक अडचणी आहेत, मुलांचं अभ्यासात लक्ष नाही, मानसिक तणाव जास्त आहे, नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत. काही महत्त्वाच्या गोष्टी: तुळस दक्षिण दिशेला ठेवू नका, कोरडी पडू देऊ नका, तिची उपेक्षा करू नका. तुळस म्हणजे जिवंत ऊर्जा आहे. गुपित उपाय: होळीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीच्या कुंडीत थोडी होळीची राख टाका. यामुळे घरातील वाईट शक्ती दूर राहतात, लक्ष्मी स्थिर राहते, आरोग्य सुधारते. हा उपाय फार कमी लोकांना माहिती आहे. मित्रांनो, 2026 ची होळी तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकते. फक्त एक तुळशीचे रोप घरी आणा आणि बदल स्वतः अनुभव करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय तुळशी माता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रंगीत रहा, आनंदी रहा आणि सकारात्मक रहा. होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.